हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं 22 तारखेला आपल्याला वातावरणात मोठा बदल आणि बऱ्याचशा भागांना पाऊससुद्धा पाहायला मिळेल. हं, हं. त्याचप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये एक आपल्याला मोठाच बदल पाहायला मिळत आहे. हो, नक्कीच. हो, म्हणजे वाऱ्याचा वेग, प्रचंड ढगाळ परिस्थिती आणि काही ठिकाणी हं. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर काय राहणार सर आजपासून पुढील अपडेट? नक्कीच. आपण सर्व शेतकऱ्यांना सांगितलंय, दिवसा कसंही वातावरण असू द्या, 22 पूर्ण होऊ द्या तारीख हो, आणि अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं ना, तर अकोल्यामध्ये सुद्धा पश्चिम भागाला पातूर वगैरे परिसरात, बहापूर परिसरात चालू झालाय. बुलढाण्यातही उत्तरेकडील भागांना चालू झालाय. तसंच साक्री वगैरे धुळे पण चालू झालाय. तर नाशिक क्षेत्रातही काही ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. बरोबर. नाशिक बरोबरच अहिल्यानगरचे संगमनेर पट्टे, जुन्नर पट्टा, पुणे परिसर, हो, ठीक आहे. अशा सांगलीमध्येही मोजक्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. हो. पण ज्या भागांमध्ये असं रखरखीत वातावरण आजही वाटत असेल त्यांनी सुद्धा काळजी करू नका. 2 दिवस जे आहेत सगळी व्याप्ती पूर्ण कराल ते पूर्ण आहेत. पण आजच्या 22लाच जे हां, आपला शब्द आहे लातूरकरांसाठी, बीडसाठी, जालन्यासाठी, छत्रपती संभाजीनगरसाठी, अहिल्यानगरसाठी तसे अनेक भाग आपण सांगितले. हिंगोली संकट सांगितलंय. हो, त्या बरोबर. आज त्यांची ती जी काही इच्छा आहे ती संध्याकाळी पूर्ण होणार आहे. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या परिसरांमध्ये काही गावं सुटणार आहेत. कारण की एका दिवसाचा पाऊस काय लगेच संपूर्ण भाग घेत नसतो हे त्यांना पण माहिती आहे. नाही, हे बरोबर. पाऊस 9-10 दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज अशाच प्रकारचे गावं घेत राहणार आहे. त्यामुळे 2 दिवस 22 आणि 23 त्याला चांगलं पडू द्या. पण हो. आजच्या 22लाच मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये चांगली हजेरी तो लावणार आहे. हं. परिस्थिती संध्याकाळच्या मध्यरात्रीपर्यंत ज्यांना आता ऊन वाटतंय, रखरखीत वातावरण वाटतंय त्यांनी पण काळजी करायचीच नाहीये. बरोबर. हे सगळं बदलून जाणार आहे. आणि जे सध्या परिस्थिती आपण जर पाहिली, तर आज खानदेशामध्ये सुद्धा अनेक भागांना सुरुवात झाली, तर बऱ्याच ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत तो होणार आहे. हं, हं, हं. पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा जो काही व्याप आहे, तो आज पूर्ण होणार आहे. हो, बऱ्याच ठिकाणी तिथे आपली जी काही प्रभाव आहे तो टाकणार आहे. बरोबर. हो. मात्र सर हा जो पाऊस आहे मग आज रात्रीच आपल्याला सर्वदूर पाहायला मिळेल का पुढील 2-3 दिवस लागेल व्याप्ती वाढायला? हे पहा, सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिल्यापासून हेच सांगत आलो, की पेरणीचा सल्ला नाहीये. नाही, पाऊस पहिल्या दिवशी 100% भाग तो घेणार नाहीये. नाही. हं. बरोबर. सगळ्यात दुसरा प्रश्न असा आहे, की हा पाऊस 1 अन् 2 दिवसासाठी नाही आलेला. नाही. हा पाऊस 2 जुलै, 4 जुलैपर्यंतही जाऊ शकतो आणि त्याच्या पुढेही पण जाऊ शकतो. हो, याची लिमिट नाहीये. हा पहिल्यांदाच टप्पा आहे आणि खऱ्या अर्थानं आजपासून पावसाळा सुरू होतोय. हो. ठीक आहे. तर बरोबर. बऱ्याच शेतकऱ्यांना एक विनंती आहे, की संध्याकाळच्या 1 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत धीर धरा. हां. ज्यांना आज ढगं दिसत नाही, काही भाग आहे लातूरमध्ये, परभणीमध्ये. हो. तुम्ही सुद्धा काळजी करू नका. हे वातावरण संध्याकाळी ऑटोमॅटिक सिस्टम जे आहे, प्रणाली आहे. काल सुद्धा आभाळ खूप आलं तुमच्या भागामध्ये. पण आजची पडण्याची तारीख आहे. ते बरोबर. होणार आहे ते. हो. आणि 22-23 संध्याकाळपर्यंत जवळपास 10-5 गावं राहतील काही तालुक्यामध्ये. पण हे हां, हां. होणारच आहे. हो. नाही, आजच्या तारखेला मात्र ज्या जिल्ह्यांची नावं घेतली आपण काल, परवा 18 तारखेपासून, हं. त्या जिल्ह्यांची आज सुरुवात होणार आहे. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी तो पाऊस होणार आहे. हो. हं. मात्र सर त्याचबरोबर आपल्या विदर्भाची काय कंडिशन राहणार? पूर्व, पश्चिम दोन्ही विदर्भ? आता बघा, पूर्व विदर्भाची व्याप्ती 100% तर आपण दुसऱ्या दिवशी पण सांगितलेली आहे. हो. त्यामुळे त्या जिल्ह्याचं सहसा नाव जास्त यादीमध्ये येत नाहीये. नाही. पण आज सुद्धा चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी, हिंगणघाट, नागपूर, अमरावतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी, यवतमाळमध्ये, नांदेडमध्ये सुद्धा, हं. वाशिममध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. हं, हं. मात्र मान्सूनची वाटचाल कशी आहे सर आता सध्याच्या वेळेला? तुम्ही पाहताल उद्याच कशी राहणार आहे तर. हो. कारण की परिस्थिती खूप सुधारणार आहे. हां. आणि आज 40-50% महाराष्ट्राचा भाग, उद्या परत 40-50% म्हणजे त्याच्यामध्ये 70-80% भाग कव्हर होईल. हो. आणि 25 पर्यंत जवळपास 95 ते 90% ह्याची व्याप्ती पूर्णच होऊन जाईल. हां, हां, हां. हां, फक्त आजची 22 तारीख होती, जी जिद्द होती आपली ती पाऊस दाखवण्याची ह्या जिल्ह्यांना, हो. ती आज पूर्ण होणार आहे. आणि 2 दिवस त्याला चांगला बरसू द्या, मग पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा. बरोबर. हं. मात्र सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं तर त्याप्रमाणेच आपल्याला ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग प्रचंड आणि थंडगार हवा हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपल्याला गरमाट हवा पाहायला मिळत होती परंतु आता आपल्याला आज रोजी थंडी हवा पाहायला मिळत आहे. नक्कीच. पाऊस पडलेल्या भागात हे चित्र आहे. काही ठिकाणी गरमी अजूनही टिकून आहे. तर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये सुद्धा हं. अनेक ठिकाणी पाऊस शेतकऱ्यांना समोरून जाताना दिसेल, तर काही ठिकाणी पडतानाही दिसेल. हो. आणि चांगल्या पद्धतीचा काही ठिकाणी काही असे भाग आहेत, की त्यांना पेरणीपेक्षाही चांगला पाणी तिथे होणार आहे. हो, ठीक बरोबर. आहे. हो. आणि याची जवळपास सिस्टम अशी आहे, की धुळ्याकडचा पाऊस जळगावला
अहिल्यानगरचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला, हां. छत्रपती संभाजीनगरच्या आणि सांगलीच्या जे काही व्यास आहे त्यामध्ये बीड पण कव्हर अप होणार आहे. हो. धाराशिवला सुद्धा आज आहे. लातूर, माजलगाव पट्टे, परळी वैजनाथ जे काय हं. आहेत परिसर, परतूर, घनसावंगी पट्टे, अंबड पट्टे यांचा सुद्धा समावेश आजच्या पावसात राहणार आहे. हो. मात्र सर हे जे पाऊस आहे तर जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार? आता हा एक बघायला गेलं तर मान्सून आणि मान्सून पूर्व याचं कोलॅबरेशन आहे. म्हणजे दोन्हीचं चित्र याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. हो. मोसमी वाऱ्याने हे जे काही बाष्प सकाळपासून आणण्याची सुरुवात केली अनेक भागांमध्ये. हो. तर इथं कोलॅबरेशन पद्धत म्हणूयात आणि याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला दुपारच झाला. याच्यामध्ये जोरदार प्रणाली सुरू झाली आहे. हो, हो. काही ठिकाणी खूप जोरदार आणि काही ठिकाणी ह्या पावसाची वितरण चांदणे तुमपर्यंतही पोहोचू शकते. तर काही ठिकाणी पेंडवणे म्हणजे 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पोषक वातावरण चांगल्या पद्धतीने आहे. हो. आजची 22ची संध्याकाळ पूर्ण होताच महाराष्ट्रात म्हणजे चित्र स्पष्ट होऊन जाईल. बरोबर. सर यापूर्वी जे न्यूज चॅनल बरेचसे सांगत होते, की अल निनोचं संकट आहे म्हणजे सुपर अल निनोचं संकट आहे आणि तुम्ही सांगत होते शेतकऱ्यांना, की घाबरायचं काही काम नाही. यंदा तुम्हाला चांगला पाऊस पाहायला मिळेल. आज मला आपल्याला गर्व वाटत आहे, की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज वातावरणात बदल सुद्धा झाला आणि जोरदार स्वरूपाचे पाऊस सुद्धा बऱ्याच ठिकाणी होत आहे. कसं आहे ठाकरे सर, आता पंजाबराव असतील किंवा मी असेल आम्ही दोघांनी जर सांगितलं असतं, हो, की पाऊस येणारच नाहीये, दुष्काळच पडणार आहे, हो. तर आज कत्तलखान्यामध्ये गायींच्या रांगा लागल्या असत्या. बरोबर. आतापर्यंत हजारो गायींचा जीव गेला असता. हो. पाऊस तर येणार होता, पण तो गेलेला जीव परत नसता आला. नाही, बरोबर सर. त्याच्यामुळे निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याला उद्याच्याला जबरदस्त चपराक मिळेल पहाटे. हो, कारण की आजची रात्र पूर्ण पावसाची आहे हो, आणि अनेक ठिकाणी हे चित्र स्पष्ट होणार आहे. हो. बरोबर आहे आणि आधार धीर देणं हे कर्तव्य आहे. 4-2 लोकांच्या टोमण्याकडे पाहून का माघार घेणार नाहीये. आणि सर. विशेष असं आहे, की अजूनही सांगतो वारंवार, की पेरणीचा जो काही निर्णय आहे तुमचा तो शासकीय हवामान अंदाजाच्या हिशोबाने करा. बरोबर आहे. कारण की पावसाचं काम पडण्याचं जे आहे प्रणाली आहे, किती पडणार, काय पडणार हे सांगण्याचं काम आमचं आहे. हो, मग आता जी जिम्मेदारीचा विषय असतो पेरणीचा तो तुमच्या हिशोबानेच करा. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस येणार आहे. दुष्काळाला एवढं भयंकर रूप नाही. थोडेफार पाऊस कमी आहेत यावर्षी, हो. पण तितका बी कमी नाहीये. करू नका. जय शिवराय. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्की धन्यवाद. इथे सर्व्हिसिंगचं काम चालू आहे. ठेवतो.